चॅनल आलेला हो महाराष्ट्राच्या आंबेडकरी चळवळीतला धगधगता निखारा असलेल्या दादासाहेब शेळके यांच्या डोरली या गावात त्यांच्या निवासस्थानी आपण आज त्यांची मुलाखत घेण्यासाठी स्पेशल इथं आलेला आहोत. परिचित आहे आपण मुक्तिदाता न्यूज चॅनल तर्फे त्यांना ज्वलंत जो प्रश्न आहे एससी उपवर्गीकरणाचा जो प्रश्न आहे त्या प्रश्नाबद्दल आपण विचारतो आहोत. दादासाहेब सप्रेम जय भीम. जय भीम. दादासाहेब मला एक सांगा की आज सर्वात मोठा प्रश्न जो महाराष्ट्रामध्ये गाजत आहे तो एससी उपवर्गीकरणाच्या विरोधात आंबेडकरी चळवळ आणि मातंग त्याच्या विरोधात सभा घेत आहेत, बोलत आहेत, वाटेल ते बोलत आहेत. मला एक सांगा की सुप्रीम कोर्टाने एक निर्णय घेतलेला आहे उपवर्गीकरणाचा आणि बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानावर आधारित असलेलं सुप्रीम कोर्ट त्यामध्ये घेतलेला एससी उपवर्गीकरणाचा जो निर्णय आहे त्याच्या विरोधात आपली आंबेडकरी चळवळ आणि तुम्ही रस्त्यावर उतरत आहात, त्याचं काय कारण आहे? जय भीम. मी दादासाहेब शेळके, राष्ट्रीय अध्यक्ष भीम टायगर सेना. आपण जो अत्यंत महत्वाचा प्रश्न विचारलेला आहे की सुप्रीम कोर्टाने जर एकदा निर्णय दिला तो भारताचा आर्टिकल 141 नुसार तो भारताचा कायदा असतो आणि संविधानाने सुप्रीम कोर्टाची निर्मिती केलेली आहे. म्हणजे याचा अर्थ तुमच्या मतानुसार तो संवैधानिक निर्णय असताना अशा संवैधानिक निर्णयाला माझ्यासारख्या आंबेडकरी चळवळीच्या कार्यकर्त्यांनी, महाराष्ट्रातल्या आंबेडकर चळवळीच्या कार्यकर्त्यांनी विरोध करणं योग्य आहे का? तर पहिल्यांदा मी थोडंसं क्लिअर करतो स्पष्ट, कारण ही गोष्ट खरी आहे. आंबेडकरी चळवळीचा कार्यकर्ता म्हटलं की तो संविधानाला, कायद्याला मानणार, यामध्ये दुमत असण्याचं कारण नाहीच, हे अंतिम सत्य आहे. मग सुप्रीम कोर्टाने दिलेला निर्णय त्याला विरोध का करतात की करता येते का? तर पहिल्यांदा मला हे सांगायचं आपल्या मुक्तिदाताच्या दर्शकाला सुद्धा, आणि मी परत सुप्रीम कोर्टाच्या भाषेतच सांगतो मी, कारण आपल्या आता सुरुवातच तुमची सुप्रीम कोर्टाच्या जजमेंटच्या एका निर्णयाला अनुसरून झालेली आहे. त्यामुळे मला वाटतं की सुप्रीम कोर्टाचा एक संदर्भ देऊनच मी माझं मत मांडतो या ठिकाणी. तर एक तारीख होती 20 मार्च 2026. त्यावेळेचे तत्कालीन सरन्यायाधीश सूर्यकांत, न्यायमूर्ती जयमल्ल्या बागची आणि न्यायमूर्ती विपुल एम पांचोली या 3 जजच्या खंडपीठाने एक निर्णय दिला. निर्णय असा होता की निर्णय सुप्रीम कोर्टाचा असो का हायकोर्टाचा असो, सुप्रीम कोर्टाने निर्णय दिला म्हणजे ते सगळ्यांनी मानणं असं बंधनकारक नाही. दिलेल्या सुप्रीम कोर्टाच्या निर्णयावर भारताच्या प्रत्येक नागरिकाला संविधानाचं जे पार्ट 3 आहे, फंडामेंटल राईट, मूलभूत हक्क, आर्टिकल 19(1) नुसार सुप्रीम कोर्टाचा निर्णय मला पटला नाही, सुप्रीम कोर्टाचा निर्णय मला मान्य नाही, सुप्रीम कोर्टाचा निर्णय चुकीचा आहे हे म्हणण्याचा अधिकार बाबासाहेबांचं संविधान 1901 ने दिला आणि सुप्रीम कोर्टाने 20 मार्च 2026च्या जजमेंटने दिला. म्हणजे आम्ही जे आरक्षणात उपवर्गीकरण, कोण्या अनुसूचित जाती जमाती वर्गीकरणाला विरोध करतो हे पहिल्यांदा संविधानिक सिद्ध झालेलं आहे आणि त्यामुळं विरोध करणं हे संविधानिक आहे, हे आपण लक्षात घ्यावं. बरोबर. दुसरा प्रश्न असा आहे दादासाहेब की उपवर्गीकरणाच्या विरोधात जेव्हा प्रवर्गामध्ये 59 जाती आहेत त्यामध्ये फक्त मातंग समाजच हा बौद्धांना विरोध करत आहे. बाकीचे जे लोक आहेत 59 पैकी जे 58 लोक आहेत, 58 जातीचे लोक आहेत, ते विरोध करत नाहीत. याला काय कारण आहे? नाही, इतिहासाची पाने चालत असताना पहिल्यांदा एक लक्षात घ्या, बाबासाहेबांनी जे अस्पृश्य लोक आहेत याला प्राधान्य दिलेलं आहे की अस्पृश्य सगळे एका जागी कसे येतील. दुर्दैवाने बाबासाहेबाला यश आलं नाही. त्यातल्या त्यात 59 जातीपैकी बाबासाहेबांचा चांबाराई नंतर मातंग समाजावर भर होता आणि त्यासाठीच बाबासाहेबांनी अनेक मातंग परिषदा घेतल्या होत्या.
पण दुर्दैवाने त्याचा रिझल्ट काय आला? 14 ऑक्टोबर 1956 जे धर्मांतर झालं त्यात किती मात्र लोक सहभागी होते याच्यावरून आपल्याला कळते. मुळात इतिहास जर वाचला तर पहिलेपासूनच मांगांनी महाराजांचा द्वेष केलेला आहे. आहेत काही चांगले मांग, मला म्हणायचं नाही, आहेत, आदरणीय आहेत, आंबेडकरी कट्टर आहेत, विचारधारा मानणारे आहेत, संविधान मानणारे आहेत, पण किती आहेत हा माझा प्रश्न आहे. टोटल कॅल्क्युलेट करा तुम्ही, संख्या किती करा, ते फक्त अपवाद मध्ये येतात आणि अपवाद हा नियम होऊ शकत नाही. हे उदाहरण देतात, कोचीराम कांबळे मेला ना, आधार आहे मला त्याच्याबद्दल. आणि सगळे असे टोटल कालेज किती येतात लोकसंख्येच्या मानानं, अपवाद आहेत. ते संदर्भ म्हणून अपवाद किंवा संदर्भ म्हणून वापरता येत नाही. बरोबर. आणि म्हणून पहिलेपासून मांगांनी महाराचा द्वेष केलेला आहे. ते पहिलेपासून विरोध करतात आणि त्यांना तो विरोध, जी खुमखुमी महाराबद्दलचा द्वेष सांगण्यासाठी कुठेतरी निमित्त आवश्यक होतं. आणि मला वाटतं नंबर 1 पहिल्यांदा त्यांना निमित्त त्यांच्या नेत्याला भेटलं आरक्षणात उपवर्गीकरणाच्या माध्यमातून. आणि मग ते गरळ ओकतायत. तुम्हाला माहित आहे बौद्ध समाजाला टार्गेट करतायत. काही अडाणचोट बाबासाहेबांना आता टार्गेट करायला लागले, ज्या बाबासाहेबांमुळे चालतात, बोलतात, खातात, पितात, सगळं काही बाबासाहेबांमुळे. तरी पण हे नालायक याच्यावर मनोवादी आरएसएसचा पगडा असल्यामुळे आणि काही आरएसएसच्या दावणीला बांधल्यामुळे हे सगळं बौद्ध समाजाला, त्याचे एकमेव 59 जातीपैकी बौद्ध समाजाला टार्गेट करतायत. काहींनी प्रश्न केला, मी काही मागाच्या नेत्यांनी बघितलं, मी सांगतात आम्ही बाबासाहेबांना मानतो, आम्ही संविधान मानतो. त्याला माझा एक प्रश्न आहे, जेव्हा जेव्हा संविधान धोक्यात आलं, तुम्हाला माहित असेल कदाचित 9 ऑगस्ट 2018 जंतर मंतरवर संविधान जाळलं. नंबर 2, पहिल्यांदा नरेंद्र मोदीचं सरकार झाल्यानंतर 24 ऑक्टोबर 2017 अनंतकुमार हेगडे नावाच्या केंद्रीय मंत्र्यांनी सांगितलं की भाजपचा उद्देश संविधान बदलण्यासाठी आहे. बरोबर. याही पुढे मला जाऊन सांगायचं की 2000 साली अटल बिहारी वाजपेयींनी संविधान बदलण्यासाठी तत्कालीन सरन्यायाधीश माजी व्यंकट चल्लैया यांच्या अध्यक्षतेखाली संविधान समीक्षा आयोग नेमला. एवढंच काय, काल परवा अनुसूचित जाती म्हणजे SC STच्या लोकांना जे आरक्षण घेतात त्यांना खुल्या प्रवर्गात चान्स नाही. म्हणजे हे 2-3 टक्क्यासाठी भांडतात. मग माझ्या मातंग समाजाला काय माहित नाही. मग हे मागते, याला मागतेच म्हणतो मी. जेव्हा फडणवीस सरकारने निर्णय घेतला, जे तुमच्यासाठी 40% मैदान खुललं, काय घेतला राज्य शासनाने निर्णय की या 40% SCच्या लोकांना प्रवेश नाही, कारण खुला प्रवर्ग हा सगळ्यासाठी असतो. म्हणजे 40% तुमचं मैदान चाललं, 2-3% भांडणारी यावला ते का तुटून पडील नाही. म्हणजे यांचा हेतू वेगळाच आहे, बुद्धाला टार्गेट करणे. या 4 घटनेत मातंग समाजाचा दाखवा ना, आंदोलन मोर्चा दाखवा एखादा. आता जसे आरक्षण, जेव्हा संविधान जाळलं तेव्हा कुठे होते, संविधान बदलण्याची भाषा केली. अहो एवढंच नाही, कंधार जिल्हा नांदेड या ठिकाणी आता माजी खासदार केशवराव धोंडके नावाच्या माणसाने, तो आता निधन झालं त्याचं, माजी आमदार आणि खासदार होता, त्यांनी मातंग समाजामध्ये वक्तव्य केलं की बाबासाहेबांनी घटना लिहिली नाही म्हणून. कोणी का त्याची कॉलर पकडली नाही. किती संदर्भ सांगू मी असे. म्हणजे जेव्हा जेव्हा संविधान धोक्यात आलं, जेव्हा जेव्हा संविधानाला बदलण्याचा प्रयत्न केला, जेव्हा जेव्हा संविधानाला नक लावण्याचा प्रयत्न केला, लढला फक्त आंबेडकरी समाज. जेव्हा जेव्हा अट्रॉसिटी धोक्यात आली, सुप्रीम कोर्टाने एक निर्णय दिला होता 2018ला. अरुण मिश्रा नावाचे जज होते, त्यांनी सांगितलं की ते अट्रॉसिटीमध्ये काहीच नाही, अटक नाही, काहीच नाही. सगळं ते अट्रॉसिटी नपुसक करून टाकली होती. 20 जण मेले आमचे, 20 जण हे कुठे होते. म्हणजे लढायला आम्ही, चरायला हे कुठे नाही. आपली नेतेगिरी पुढे आणणे, बाकी काही नाही. याला मातंगाचा पुळका होता. तुम्हाला माहित असेल, पाटील कदम नावाचा अध्यक्ष होते, अण्णाभाऊ साठे महामंडळाचा. 400-500 कोटीचा घोटाळा केला. हे 400-500 कोटी कोणाचे होते? मातंगाचे होते ना फक्त. कुठे सांगा बरं मला, किती आंदोलन मोर्चे झाले, किती उदाहरण देऊ बरं. हे सोडतो मी. हे सांगा, सामाजिक न्याय विभाग कोणासाठी आहे? 59 जातीसाठी. लाडक्या बहिणीच्या नावाने सगळा सामाजिक निधी तिकडे केला. पोलीस ओरडलं, किती ओरडले. म्हणजे यायला मातंगाचा पुळका आला असतं, हे प्रत्येक जागी राहिले असते. याला पुळका नाही, मातंगाचा द्वेष आहे. दादासाहेब, याच्यात या SC प्रवर्गामध्ये आतापर्यंत बौद्धांनी सर्व सवलती लाटल्या
असं म्हणणं कितपत योग्य आहे की म्हणजे बौद्धांपेक्षा इतर या प्रवर्गातल्या जातींनी जास्त फायदा घेतलेला नाही का बौद्धांनीच घेतला जास्त फायदा? आतापर्यंत आकडेवारी काय सांगते त्यांची? नाही, विचार जर केला तर अशी शासनाची अधिकृत आकडेवारी नाही, नंबर 1. दुसरं यायचं जे स्टेटमेंट आहे की बौद्धांनी खाल्लं हे द्वेषापायी आलेलं आहे. आणि आकडेवारीच्या बाबतीत जर संदर्भ द्यायचा असेल तर आपल्याला कदाचित माहित असेल नसेल, महाराष्ट्रात काही विद्वान लोकांनी, ज्याच्यात 15-16 लोक होते, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर संशोधन समाज परिषद, आणि त्यामध्ये त्या 15-20 लोकांनी रियालिटी काय शोधून काढली आणि ऍक्च्युली नोकरीमध्ये कोण्या कास्टचं किती प्रतिनिधित्व आहे याची एक आकडेवारी त्यांनी समोर आणली. लोकांमध्ये जाऊन त्यांनी काढलेली आकडेवारी, त्यांनी सांगितलं की नोकरीत प्रतिनिधित्व सर्वात जास्त आहे चांभार समाजाचं. किती आहे तर त्यांनी दिलेली आकडेवारी आहे 0.941, म्हणजे 1% चांभार समाज नाही. त्याच्या खालोखाल आहे खाटीक समाज, त्यांची किती आहे 9.35, 935, 0.935. तिसरा समाज बौद्ध समाज आहे. म्हणजे जास्त आपल्यापेक्षा चामार आहेत. त्याच्यानं मला 2 खाटीक आहेत. आपण 3ऱ्या क्रमांकावर आणि 4 मातांग. आपण आहोत 0.920. मातांग समाज आहे 894. म्हणजे काय फरक आहे सांग. म्हणजे लोकसंख्येच्या मानाचा विचार करतात आपण प्रथम क्रमांकावर असल्या पाहिजे होतं. आपण 3ऱ्या क्रमांकावर आहोत. म्हणजे महाराष्ट्रात 60% बौद्ध समाज एकटा 59 जातीपैकी, म्हणजे 59 जातीपैकी 60% बौद्ध समाज असताना सुद्धा हा केव्हा म्हणाला नाही की चामारानं खाल्लं, खाटकानं खाल्लं, म्हणाला केव्हा जळाला नाही. उलट गर्व वाटतो आम्हाला. हे 13% आमच्या 59 जातीसाठी मैदान केलं. ज्याच्यात हिंमत असेल, दम असेल, रक्ताचं पाणी करायची, स्पर्धा परीक्षेमध्ये उतरायची, आम्हाला त्याच्याबद्दल आदर आहे. केले बिचारे, आम्ही जळालो नाही असं. जेव्हा बाबासाहेब मसुदा समितीचे अध्यक्ष झाले, तारीख होती 26 ऑगस्ट 1947, आणि जेव्हा आपल्या आरक्षणाचा विषय आला तेव्हा पहिल्यांदा संविधान सभेच्या लोकांनी सांगितलं की वादग्रस्त विषय समोर आणायचे नाही. म्हणजे जर आरक्षणाचं आणलं तर बाकीच्या जाती चिडतील, मला द्या, हे गेला, वाद पुढे म्हणून नकोच म्हणून सांगितलं. तेव्हा बाबासाहेबांनी धमकी दिली, कोणी माईच्या लालनं दिली नाही. माझ्या एससीला, एसटीला आरक्षण, ओबीसीला मिळालं पाहिजे. आणि मी ज्या वर्गाचा प्रतिनिधी म्हणून या ठिकाणी आलो त्यांना जर मी न्याय नाही देऊ शकत असेल तर मसुदा समितीचा मी अध्यक्ष पदाचा राजीनामा देऊन टाकतो. धमकी दिली. मग त्याच्या पुढे पर्याय नव्हता. संविधान लिहिणारा लायकीचा माणूसच नव्हता. आणि माघार घेतली आणि आरक्षणाची चर्चा संविधानात सुरू झाली. तेव्हा बाबासाहेबला एका संविधान सभेच्या सदस्यांनी प्रश्न विचारला की बाबासाहेब, तुम्ही संविधानामध्ये कलम टाकली 14, त्याचा अर्थ असा आहे की कायद्यापुढे सर्व समान, भेदभाव नाही, कोणी उच्च नाही, कोणी नीच नाही. मग असं असताना तुम्ही एका वर्गाला आरक्षण देऊन येतच भेदभाव तुम्ही निर्माण करत नका. मग आर्टिकल 14चं काय? तर बाबासाहेबांनी उत्तर दिलं, आर्टिकल 14 बरोबर आहे. पान एससी एसटीला दिलेलं आरक्षण हे अपवाद आहे आणि अपवाद हा नियम होऊ शकत नाही, बाबासाहेब म्हणतात. म्हणून तुम्हाला संदर्भ म्हणून आरक्षणाचा वापर करता येणार नाही. पुढे बाबासाहेब म्हणतात मग आरक्षण का? तर बाबासाहेब म्हणतात ज्या वर्गाचं, ज्याला आपण अस्पृश्य म्हणतो, हजारो वर्षापासून जाती आणि धर्माच्या नावाखाली पाय बांधले, हात पाय पडले. आरक्षण म्हणजे त्याचे पाय मोकळे करणे, पळण्यासाठी. आरक्षण म्हणजे त्याला लढण्यासाठी हात मोकळे करणे. केले बाबासाहेबांनी. त्याच दिवशी जेव्हा 26 नोव्हेंबर 1949 बाबासाहेबांनी संविधान दिलं आणि 26 जानेवारी 1950 संविधान लागू झालं, आमच्या अस्पृश्यांचे हातपाय मोकळे केले. आरक्षण दिलं 13%. हे मैदान होतं. आता फक्त गरज होती पळायची. ज्याला कळलं ते पळले, काही घरीच बसले. त्यात बौद्धांचा काय दोष आहे मला सांगा तुम्ही? आणि तुमचे पाय मोकळे केले की त्या धर्माने संधी दिली नव्हती, तुम्ही बसले, काहीच केलं नाही. आमचा दोष आहे तुम्ही? सांगा ना मला. आम्ही पळालो, मेहनत केली, घाम गाळला आम्ही. आता साधं ऍडमिशन करायचं असेल तुम्हाला कागदपत्र द्यावं लागतात, टीसी द्यावं लागते, निर्गम उतारा द्यावा लागते, आधार द्यावा लागते, बापाचं इन्कम द्यावं लागते, तरच ऍडमिशन होईल. मग आरक्षणात निकष होतं. तुम्हाला शिक्षण करायचं होतं, परीक्षा द्यावं लागत होती, अभ्यास करावा लागत, तुम्ही काहीच केले नाही. स्पर्धा परीक्षेत उतरायचं होतं. हा, सांगा तुम्ही. तुमचे हात मोकळे होते, पाय मोकळे होते, बोधानं बांधले तुमचे हात. दादासाहेब, हे या राजकारणी लोकांनी म्हणजे आपलं भांडणं लावण्याचा प्रयत्न केलेला असा प्रकार वाटते का?
नाही सुप्रीम कोर्ट अनुसूचित जाती आणि जमातीचं वर्गीकरण करा. बरोबर आहे. त्यासाठी एक आयोग नेमा, डाटा गोळा करा. याने बदर समितीच्या माध्यमातून कोणाचे केलो? एसटी कुठे गेले? जजमेंट काय सांगतो? एससी एसटी आहे. एससीचं नाही, फक्त एसटीचं. जमातीचा विषयच नाही घेतला. सुप्रीम कोर्ट सांगते अनुसूचित जाती आणि जमाती दोघांसाठी याने जजमेंट, ते निर्णय. यायनं काय केलं? एसटीचं थांबवलं, म्हणजे येतच जातीवाद करतो. बरं, दुसरी गोष्ट, संविधानाचे 338 कलम आहे. संविधानिक आयोग नेमा तुम्ही. याने वैज्ञानिक आयोग नेमला. संविधानिक आयोग म्हणजे त्याला कायदेशीर त्याला आधार आहे. याने नेमलेला सहजच मला सांगा. बरं, दुसरं मला सांगा, शासनाची खेळी 59 जातीचे लोक त्या समितीमध्ये असणं बंधनकारक आहे. कोण आहे तुम्ही सांगा त्याच्यामध्ये? बघा की, म्हणजे पॉलिसी बघा तुम्ही यायची सगळे हे ते यायला काहीच करायचं नाही. की एक समाज, मातंग समाज पहिला डायव्हर्ट झालेला आहे कोणीकडे? आरएसएस कडे. राहिलेला थोडाफार डायव्हर्ट करण्यासाठी जाणून बुजून त्यांनी हे केलेलं आहे बदर समिती. एका मातंग समाजासाठी तुम्हाला कसं काय नेमता येईल? 59 जातीचा नियमा लागेल ना? का सुप्रीम कोर्टाने जजमेंटमध्ये असं सांगितलं नाही की बौद्धांनी खाल्लं म्हणून? तुम्ही तपासा, प्रत्येकाचं प्रतिनिधित्व तपासा, इंटिग्रेटेड डाटा तुम्ही करा, हे सगळं करा. याच्या बाहेर तुम्हाला जाता येणार नाही. तसा पुन्हा आम्ही निर्णय देऊ हे सुद्धा सांगितलं. चुकीचं करशाल तर सुप्रीम कोर्ट पुन्हा हस्तक्षेप करेल. ती जजमेंट वाचा तुम्ही. म्हणजे एक तर सुप्रीम कोर्टाच्या निर्णयानुसार केलं नाही, फक्त एका मातंग समाजाला समोर ठेवून करणं म्हणजे मुद्दाम ही फार मोठी यांची खेळी आहे. आणि यांना भांडणं लावून पूर्ण मातंग समाज आरएसएस कडे डायव्हर्ट करायचं आहे. याला समोर ठेवूनच त्यांनी ही बदर समिती नेमलेली आहे. दादासाहेब शेळकेंच्या माध्यमातून आज आपण एक सखोल अशी माहिती घेतली की जे काही सुज्ञ मातंग समाजातले जे नागरिक आहेत, जे बांधव आहेत, त्यांना हे समजलं पाहिजे की ही एक राजकीय खेळी आहे. आपण एका प्रवर्गातले आहोत आणि हा प्रवर्ग पुढे नेण्यासाठी बाबासाहेबांनी जे संविधानिक आपल्याला अधिकार दिलेत, ते अधिकार वापरून आपण प्रत्येकाने ज्यांच्या मनगटामध्ये जोर असेल, मेंदूमध्ये जोर असेल, त्यांनी स्पर्धा परीक्षामध्ये उतरावं आणि बुद्धांच्याही समोर जावं. आमचं काही म्हणणं नाही, उलट आम्ही त्यांचं स्वागतच करू की दादासाहेब शेळकेंच्या माध्यमातून आपल्याला आज सखोल अशी माहिती मिळाली. त्याबद्दल दादासाहेबांचे धन्यवाद मानतो आणि मुक्तिदाता न्यूज चॅनलसाठी दादासाहेबांनी जो वेळ दिला त्याबद्दल त्यांचे आभार मानतो. जय भीम दादा. जय हिंद. जय हिंद. मुक्तिदाता न्यूज साठी मी गौतम तुपसुंदरे आणि संदेश तुपसुंदरे.